नमस्कार, हांव देवेंद्र प्रभुदेसाई, आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी, मांद्रे मतदारसंघ आणि म्हजे बरोबर आसात सगळे काँग्रेस पक्षाचे, गो फॉरवर्ड पक्षाचे आणि इतर सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी आसा ताका। आणि मांद्रे मतदारसंघातल्या पार्शे गावात आज आम्ही डोर टू डोर कॅम्पेन सुरू केल्ली आसा। ह्या कॅम्पेनीक आता 2 दीस जाले, आज 3रो दिवस कॅम्पेनचो। डोर टू डोर कॅम्पेन ही लोकसभेच्या इलेक्शनाक केन्ना जायना, पण प्रत्यक्षान असे कॅम्पेन केल्या बरोबर सगळ्यांचे प्रश्न, लोकांचे प्रश्न आम्ही आमच्या नेत्यापर्यंत पावू शकतात। नेत्यांचे जे विचार असतात आणि त्यांची जी ध्येय उद्दिष्ट असतात ती आम्ही लोकांपर्यंत पावू शकतात। आणि त्याच्या खातीर हे फर्स्ट टाइम डोर टू डोर कॅम्पेन आम्ही पार्शे गावांसून सुरुवात केल्या। आज सायमल्टेनियसली हरमल गावांनी डोर टू डोर कॅम्पेन चालू आसा। विषय असो आसा की गेले 25 वर्सां श्रीपाद नाईक हांकां 25 वर्सां संधी दिली लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून, आमचे गोंयचो आवाज म्हणून। पण आज जेन्ना 25 वर्सांचो लेखाजोखाक आम्ही पळयता तेन्ना आमच्या लक्षात येता की श्रीपाद भाऊ हॅज फेल्ड मेजरेबली। तांच्यांनी जे आपले गोंयचे प्रतिनिधी, गोंयचो आवाज म्हणून जो लोकसभेन उलोवपा जाय आशिल्ले आमच्या वतीन, गोंयच्या वतीन, ते तांच्यांनी केले ना। दे हॅव फेल्ड मेजरेबली इतल्याच खातीर की जे मोदी सरकारान गॅरंटी म्हणून दिल्ल्यो नोकरेच्यो 2 कोटी नोकरी वर्साक दिता, ताचो खंयच लाव आमच्या गोंयकारांक हांगा मेळना। त्यो नोकऱ्यो खंय आसा हे लोक विचारतात। तांच्यांनी म्हारगाय कमी करता म्हणून सांगिल्ली, ही म्हारगाय बद्दलय आमी लोक उलयतात। म्हारगाय आज खंय पावली हे प्रत्येकाक खबर आसा। सिलिंडर 450 रुपयाच्या सकयल आसतना स्मृती इराणी सगळे रस्त्याचेर गोंयान सिलिंडर घेवन बसताली। आज 1000 क्रॉस जावन गेलो तरी कोण आवाज कांयच करिना। भाजप सरकारान ही सरळ सरळ लूट चलयल्यात। प्रत्यक्ष नवीन टॅक्सेस लायले, जीएसटी लायले आणि बाकीचे टॅक्स लायले। साधे दुधाचेर टॅक्स लायलो, भुरग्याच्या पाठ्यपुस्तकां, पेन्सिल, पेनाचेर, वह्यांचेर हे लायले। म्हणजे सामान्याचे भुरगे शिक्षणापासून वंचित उरचे अशीच ताची हे दिसता। ताचे उपरांत बाकीचे विषय सुद्धा आसा। म्हारगाय जाली, नोकऱ्यो जाल्यो, 15 लाखाचो जुमला जालो, तेंच्यांनी स्वता सांगलो जुमला म्हणून त्यो। पण हे सगळे विषय आज सर्वसामान्य जनता जरी उलोवं शकना तरी लोकांच्या माध्यमांतून हे प्रश्न फुडें सरतात। आज इंडिया अलायन्स म्हणून जे मांद्र्यांचे कार्य चालू आसा, डोर टू डोर सगळ्याभर कॅम्पेन चालू आसा आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणजे येणारे शनिवार दिवस म्हणजे 27 तारखेक सांजची जाहीर सभा आणि भरघोस असो आमकां प्रतिसाद दिसता। ह्या सभेक मोठ्या उत्साहान लोक ह्या सभेची वातुर्तीन वाट पळयता। 27 तारीख सांजचे 5:30 ह्या तुमच्या माध्यमांतल्यानय लोकांपर्यंत पावयता की सगळ्या पक्षांचे नेतृत्व हांगा हाजीर आसतले। स्टेट पार्टी प्रेसिडेंट आसतले, आम आदमी पक्षाचे, गोवा फॉरवर्डचे, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आसतले, आमचे उमेदवार भाई खलप आसतले, त्याचबरोबर स्थानिक नेतृत्व पक्षाचे हे सगळे आसतले। आणि आज ही काळाची गरज आसा ही लोकांपर्यंत पावोवपाचो हो प्रयत्न आसतलो। सो शेनवार दीस 27 तारीख सांजचे 5:30 सगळ्यांनी उपस्थित जावचे। श्री भगवती देवस्थानच्या समोरील पटांगणात वडाकडे म्हणतात ताका, त्या जाग्याचेर सांजचे 5:30 27 तारखेक शनिवार दीस जाहीर सभा आयोजित केल्या। ताका सगळ्यांनी उपस्थित जावचे। आणि त्या दृश्टींतल्यान आम्ही सगळे पक्ष एकठांय आयले। गोंयान 5य पक्ष, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, हे 5य पक्षाची मूठ कशी आम्ही खंबीरपणे उभे आसा काँग्रेसच्या फाटीची। काँग्रेसचे उमेदवार माननीय रमाकांत खलप हांच्यांनी जे बरे कार्य केलां ते लोकांपर्यंत पावयतात। आणि जे लोकसभेन ते असताना एक कायदा मंत्री म्हणून तांच्यांनी बरे कार्य केल्लें आसा हे लोक जाणतात। आमच्या मतदारसंघांसून तांच्यांनी प्रतिनिधित्व केल्लें आसा विधानसभेचेर सुद्धा। सो एक असे बरे सुशिक्षित आणि बरे विद्वान असे बरे उलोवपी असे वक्ते आमकां लाभिल्ले आसात। आणि जवळजवळ लोकांचो प्रतिसाद असो उत्कृष्ट प्रतिसाद मेळटा, तातूंतल्यान आमकां विश्वास आसा की हे सीट ह्या फावटी काँग्रेस भल्या मार्जिनीन जिखपाची आसा। नमस्कार, आयज खूब उमेद जाता की आमकां नॉर्थ गोवानसून बऱ्यापैकी कॅन्डिडेट उमेदवार जो आसा तो ॲडव्होकेट रमाकांत भाई खलप यांच्यानी बऱ्यापैकी पयलीं सुद्धा कार्य केलेले आसा। त्यांचे कार्य आता तांकां गरज आहा आमकां लोकांक की त्यांचे कार्य ह्या मतदारसंघान लोकसभेच्या जावपाचो। आणि आमकां उमेद जाता खूब वर्सांनी 25 वर्सां जाली अजून ह्या जो नॉर्थ गोवा कॅन्डिडेट जो आसलो आमचो मंत्री जो आसलो श्रीपाद भाऊ यांच्यानी कांयच करूंक ना। एक शब्द, एक उतर ताका तेंच्यांनी पार्लमेंटान अजून पर्यंत ह्या 25 वर्सांक काडूंक ना। आमी पळोवंकूच ना कितले विषय आसा, जावं ते मोपा एअरपोर्ट आसूं किंवा आमचो आयुष हॉस्पिटल आसूं किंवा आमचे हॉस्पिटल आसूं, ह्या प्रोजेक्टान एक सुद्धा लक्ष तेंच्यांनी दिवंक ना। बऱ्यापैकी नोकरी आमकां थंय उपलब्ध जातले आसले, पूण एक नोकरी आमच्या पेडणेकारांक मेळना।
50% जे लोक आसा ते सगळे गोंया भायले महाराष्ट्र कर्नाटक ह्या गावातले लोक तुम्ही हाडून हांगासर लायल्यात। एक हेचेर मातशें ताका लक्ष तेंचे पडोंक ना। लायन घेया कोस्टल लायनीन टॅक्सी बिझनस आसता, हो टॅक्सी बिझनस ताका तेंच्यांनी काबार केल्लो आसा। टॅक्सी बिझनस आमच्या मोपा एअरपोर्टाक जसो चलंक जाय आसलो तो ताका अजून ताका चलना। सगळे टॅक्सी वेवसायिक आमचे जे आसा ते फोंडान पडलेले आसा। ह्या सरकारान कांयच केलेले ना, फक्त आणि फक्त एक जो आसा तो न्हिदलो। 25 वर्सां त्यांनी एक शब्द पेडणेकारा खातीर काडूंक ना, किंवा नॉर्थ गोवाच्या 20 मतदारसंघ आसा एकाय मतदारसंघातले एक तगात विषय त्यांच्यानी पार्लमेंटान काडूंक ना। आता आमकां उमेद दिसता आमकां एक बऱ्यापैकी कॅन्डिडेट रमाकांत भाई खलप हांगासर मेळिल्लो आसा, जेंचो आवाज बुलंद आसा। पयलीं सुद्दां तांकां एक्सपिरियन्स आसा, अनुभव आसा, आणि आता ते आमचो आवाज घेवन ह्या नॉर्थ गोवानसून ते पार्लमेंटान वयतले आणि बऱ्यापैकी काम करतले अशी आशा बाळगता। कित्याक तेंचे कडेन अनुभव आसा, बऱ्यापैकी तेंचेकडे एज्युकेशनाच्या सेक्टरांसून ते फुडें सरलेले आसा, आमच्या सेक्टरांसून वयर सरलेले आसा। बाकीचे जे संस्था आहा ते घेऊन ते अजून मेरेन काम तेंचे चालू आसा, आणि आता तांकां एक संधी मेळ्ळ्या की आमच्या गोंयचो आवाज जो आसा तो पार्लमेंटान व्हरान एक बुलंद आवाज ते हे करतले अशी आशा बाळगता। माझे नाव चिंतामणी वासुदेव पौजी, मी मांद्र्याचो उपाध्यक्ष काँग्रेसचो। जे आता आम्ही 3 दीस जाले आम्ही पारशा गावान कॅम्पेन करता, जे आमच्या बाना वयल्यान तेन्ना आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळा। हे आयज आमचो 3रो दीस। आमी ज्या कोणाच्या घरांनी वयता थंय ती म्हणटात की आयज सिलिंडर इतलो म्हारग जालो, 400चो सिलिंडर आयज 1100-1200 मेरेन पावलो। जस्ट आता इलेक्शन म्हणा एक 100-200 रुपया उणे केला तेंच्यांनी। जे पेट्रोल आमचे पयलीं एक 60-70 रुपया असले ते 110 मेरेन तेंच्यांनी पावले। तशेंच डिझलय तेंच्यांनी 100 क्रॉस केले। हे जनते खातीर तेंच्यांनी कांयच केले ना बीजेपी। जो श्रीपाद नायक ह्यो 25 वर्सां जो आमच्या नॉर्थानसून आमी निवडून दितालो भंडारी म्हणून, ह्यो भंडारीच्या नांवान फक्त थंय रावतले। भंडारी सगळे रोडार स्ट्रायक करतले। जे भंडारीचो आयज पर्यंत कसलोच विषय त्यांनी पार पाडूंक ना। जो ह्यो आमचे पेडण्या आणि पारशा गांवान हे बऱ्यापैकी गवणे आयज गवणे सगळे घराकडे आहात, कित्याक रेंव ही आमची गोंयान तेंच्यांनी अक्षरशः बीजेपीन बंद केल्ली आहा, आणि जी सगळी रेंव आहा ती महाराष्ट्र कर्नाटकांसून येता आणि आमच्या गोंयान 25,000 विकता। पूण गोंयकार आयज व्हडये आणि जे तेंचे सामान आहे ते सगळे पावसान कुसान गेल्ले आसा आणि सगळे बेकार जाल्लो आसा। जो हेंच्यांनी एक भुरग्यांक भोगतो दिता म्हणून सांगलो लास्ट बीजेपी सरकारान 4,000 तो ना। जे सीएमान लास्ट टाइम सांगले 10,000 जॉब दिता म्हणून, मग त्यांनी झेडपीचे इलेक्शन जाले तेन्ना 2,000 दिता, जवळजवळ 12,000 दिता म्हणून सांगले। तो आमकां एक जवळजवळ कांयच पेडणेकारांक ना। पेडण्यान येदे व्हडले आयुष हॉस्पिटल बांदला, तेचेर आमचे पेडणेकारांचे नोकरे कांयच ना, आणि स्वतः हे श्रीपाद नायकान कबूल केल्ले आसा। तसेच आमचे मोपा एअरपोर्ट हा, त्या मोपा एअरपोर्टार आमकां कांयच पेडणेकारांक नोकरी ना। स्वतः मी सुद्धा टॅक्सी बुक केली, पण ते अक्षरशः लोक रडटा ते बघून हांवेन सुद्धा टॅक्सी घेवंक ना, कित्याक हे आमकां पेडणेकारांक हे जॉब मेळपाचे ना। काउंटर त्यांनी भायर विकल्या। जस्ट आता एक त्यांनी साधारणशे लोकांनी स्ट्रायक करून तेंच्यांनी हे केलं। जो टॅक्सीकारांचे अन्याय केल्लो, टॅक्सीकार एवरी टाइम सगळे रोडार असतात, तांकां तेंच्यांनी जो मीटर रेडर लायलो आणि कितें गोवा मायल्स हाडले आणि कितें हाडले, आणि ते फक्त उबा ते सगळे भाडी मारता आणि आमचे लोक फक्त व्हिडिओ घालता आणि आम्ही ते पेपरार फक्त पळयता। जे हे अशी तेंच्यांनी अंधाधुंदी केलं। फक्त बीजेपी सरकारान जो कोण असो उलयता ताका फक्त पार्टीन घेवपाचो काम केलं। जर एक MLA तयार जातलो जाल्यार ताका 10 वर्सां 5 वर्सां लागता, पूण हे कार्यकर्ते ताका निवडून दिता आणि ते एका रातीन एका वातीन ताका जे काय दिवंक जाय ते दिता, आणि आपल्या पार्टीन दुसऱ्या दिसा आमी पळयता जाल्यार तो बीजेपीचो एक शेलो आसता। हे सरकारान केल्ले आसा, आणि फक्त लोकांचे जे आमदार निवडून दिले, कष्टान निवडून दिले जे पार्टीचे असतात ते फक्त उचलपाचे काम केल्ले आसा। आम्ही आता कितलीशीच घरांनी गेल्ले असो, हे ऑलमोस्ट आम्ही एक 300 घरां कॅम्पेन आम्ही वयता ते सांगता ही मागे आम्ही कसे सिलिंडर कसे रांदपाचे, आमचे भुरगे बेकार जॉब ना। आम्ही ताका सांगले की आमकां एकदा ही संधी दिया, आणि ह्यो रमाकांत भाई खलप ह्यो केंद्रीय मंत्री असलो, त्यांनी जायते कायदे बरे केले, कूल कायदो केल्लो आसा त्यांनी। जे 100 रुपयान त्यांनी स्कीम पहिली तयार केल्ली जाणट्यांक म्हणटात ती आयज खूप पर्यंत पावली आहा। ह्यो फुडें व्हरतलो ही आमकां आशा आहा, आणि तो बरो आहा। आणि हे मांद्रा मतदारसंघान तो 5-6 वेळा निवडूनय येयल्लो आसा, एकदा तो केंद्रीय मंत्री जाल्लो आसा। तिची आशा धरून आम्ही हे फुडें तो खूप मतान नोतान येतलो ही आशा धरता, आणि आम्ही त्याचो विजय म्हणून ह्यो निश्चित करता।